नमस्ते सर्वांना, मी वनिता. माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी भुर्जी पराठा बनवणार आहे. त्यासाठी मी हे पीठ घेतले. आता थोडस मीठ टाकते त्यामध्ये. छान असं मळून घ्यायचं. ते मी पीठ छान असं मळून घेतले आणि नरम पीठ मळून ठेवलेलं आहे. तर चला आता अंड्याची भुर्जी बनवते. कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले आणि तेल छान असं तापलेलं आहे. आणि इथे मी 2 अंडी घेतलीत फोडून. तर आता मी कांदा टाकते. कांदा छान असा बारीक चिरून घेतलाय. मी हिरवी मिरची टाकते. त्यांना टिफिनला सुद्धा आपण देऊ शकतो भुर्जी पराठा, आणि पटकन होणार आहे. टोमॅटो एक घेतला, टोमॅटो पण बारीक चिरला आणि टोमॅटो पण परतून घ्यायचा. टोमॅटो छान नरम झालेले आहे. तर इथे मी टाकते थोडस लाल तिखट, थोडीशी हळद, धण्याची पावडर, थोडासा गरम मसाला आणि परतून घ्यायचा. तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. बडीशेप घेतली कुटून, बडीशेप टाकते. चवीपुरतं मीठ, अंडी फोडलेली ती आपण टाकूया. आणि छान अशी बारीक करायची आहे भुर्जी. मी जास्त तेल नाही टाकले आणि भुर्जी छान अशी बारीक केलेली आहे. भुर्जी छान अशी झालेली आहे आणि मी गॅस बंद करते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते वरून आणि मिक्स करून घेते. जी छान अशी थंड झालेली आहे. तर चला आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया. आणि आता मी इथे अशी मधोमध भुर्जी आपल्याला छान अशी पसरवून घ्यायची आहे. बघा, अशी छान भुर्जी मी पसरवली आणि आता इथून फोल्ड करायचं. चारी बाजूने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं. थोडस सुकं पीठ टाकून अलगद हाताने लाटून घ्यायचं. मी पराठा लाटून घेतलेला आहे. छान असा लाटून घेतला आणि आता आपल्याला भाजायचं. इथे बघा तवा ठेवलाय आणि मी तेल टाकलंय. तवा छान असा तापलेला आहे आणि मी पराठा तव्यामध्ये टाकते आणि छान असा शेकून घ्यायचा आहे. तशाच पद्धतीने मी दुसराही पराठा लाटून घेते. पराठा बघा मस्त असा छान शेकून झालेला आहे. तर आपण पराठा मी टाकलाय तव्यामध्ये आणि छान असा शेकून घ्यायचा. अंडा भुर्जी पराठा छान मस्त असे तयार झालेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.